नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना. तर इथं मी भिजवलेल्या हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे. पण झालं असं की भाजी शिजाय टाकली आणि मी दुसऱ्या कामामध्ये राहिले, त्याच्यामुळे भाजी पूर्ण आटून गेलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी 1 वाटी रात्रीच हरभरे भिजवून ठेवलेले होते. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ह्याला झाकण लावून गॅसवर ठेवायचं आहे. ह्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हे असे वाफलेत. आता गॅसवर कढई ठेवली. याच्यामध्ये 1 वाटी तेल टाकले, 1 चमचाभर जिरे टाकलेत, 1 चमचाभर मोहरी टाकलेली आहे, 2 तेजपत्त्याचे पानं आणि 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत. आता याच्यामध्ये मी 2 ते 3 बारीक किसलेले कांदे होते, ते कांदा घेतलेला आहे आणि तेलामध्ये टाकून भाजायला लागलेले. कांदा तेलात परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी तेलामध्ये कांदा परतून घ्यायला लागलेली आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता इथे एका टोमॅटोची पेस्ट काढून घेतलेली आहे. आता हे थोडंसं कांदा ते बाजूला ठेवायचं आहे आणि इथं पण परत एक चूक झाली. मी जिरे आधी टाकले होते, पण इथं मला हिंग टाकायचं होतं, तर परत मी जिरेच टाकले. तर पण थोडेच टाकल्यामुळं काही हरकत नाही. बारीक लसूण खोडून टाकलेला आहे. आता लसूण तेलामध्ये परतला आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायला लागलेली. आता इथं टोमॅटोची पेस्ट काढून घेतली होती, ती टाकून घ्यायची आहे आणि परत परतून घ्यायचे. 2 ते 3 मिनटं कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचे. अशा पद्धतीने आता याचा रंग बदललेला आहे, लालसर रंग आलेला आहे, खूप छान दिसायला लागलेले. 1 चमचा काळा मसाला आहे, ते टाकलेला आहे आणि 1 चमचा लाल काश्मीरी बेडगी मिरची पावडर आहे. आता कोथिंबीर आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 1 चमचा धना पावडर आहे, 1 चमचाभर मीठ आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे छान परतून घेतलेले. आता याच्यामध्ये भिजवलेले हरभरे टाकून घ्यायचेत आणि परत एकदा परतून घ्यायचे 2-3 मिनटं. ह्याला चणे जरी म्हणलं तरी जमते, हे पण नाव आहे, पण मी भिजवलेले हरभरेच म्हणते. आता याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि पाणी मी 1 ग्लास भरून ओतलेलं आहे. तशी मला ही भाजी पातळच रस्सा भाजी करायची होती, पण ते झालं असं की गॅस फुल असल्यामुळं पटकन दिशी भाजी शिजली. पण भाजी चवीला छान झालेली आणि भाजी खरड झालेली नाही आहे. कधी कधी काय होतं, आपण पातळ भाजी करतो, पण काही कामामध्ये राहिल्याच्या नंतर भाजी आटून जाते आणि ती भाजी खरट नसतं, तिखट होती. पण असं अजिबात काही झालेलं नाही आहे. भाजी अतिशय खूप छान मस्त झालेली आहे, चवीला पण खूपच टेस्टी आहे. हे अशा पद्धतीने घट भाजी झालेली आहे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं, चॅनलला सबस्क्राईब, फॉलो, लाईक, शेअर करा. पुन्हा भेटू असेच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.